आज हा नवीन शर्ट घालून बघावं म्हटलं. हो, नवीनच. कारण माझ्यासाठी तर हा नवीन होता. पण खरं तर हा शर्ट जुनाच होता आणि तसंही हा शर्ट माझा नव्हताच. पण म्हटलं चला घालून बघू कसा दिसतोय. पण हे काय, तो तर फाटकाच निघाला. कारण याची 2 बटणं तुटली होती आणि साईडला पण हा फाटलेला होता. मग काय, परत नाईलाजानं मला हा शर्ट बदलावा लागला आणि माझा नेहमीचा दुसरा शर्ट घालावा लागला. हा लाल शर्ट घालून घालून इतका वैताग आलाय की म्हटलं नकोच. पण काय, किस्मत का खेल शेवटी. परत लाल शर्टच नशिबी आला. पण जाऊ द्या. खून का रंग लाल, प्यार का रंग लाल, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. मग कसा दिसतोय हा लाल शर्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आज आम्ही नेमकं कुठे चाललो होतो हे तर खरं तर मला पण माहित नव्हतं. हा जो रोड दिसतोय तुम्हाला तो सातारा जिल्ह्यातील वडूज पासून ते पुणे जिल्ह्यातील शिरूर पर्यंत हा विशाल रोड पसरलेला आहे. 2 पदरी सिमेंटीकरण असलेल्या या रोडमुळे वाहतूक सोयीची आणि सुखाची झाली. प्रवास करत असताना वाटेत कुठे थांबलो नाही असं कधी झालंय का? मग काय, नेहमीप्रमाणेच ही दोघांची नाटकं सुरू झाली. या दोघांनी दारू प्यायला सुरुवात केली. हो, दारूच. कारण मी तरी याला स्टिंग म्हणू शकत नाही. कारण माझा आणि स्टिंगचा 36चा आकडा आहे. मग तुम्ही स्टिंग लवर आहात की स्टिंग हेटर कमेंटमध्ये सांगा. खरं तर ना सरकारने स्टिंगवर बंदी आणायला पाहिजे. पण सरकार पण काय ॲक्शन घेत नाही. समोरच विठुरायाची वारकरी मंडळी दिसली. ते विसाव्याला बसले होते. त्यांचे कपडे देखील तिथे वाळत घातले होते. व्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे आपण इथेच थांबूया आणि मयुरेश्वर अभयारण्यापासूनचा पुढचा प्रवास पाहायचा असेल तर आयडीला नक्की फॉलो करा. जेणेकरून पुढच्या व्लॉगचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय अँड स्टे सेफ. थँक्यू.